नमस्कार मित्रांनो, काल आपण सत्तेतील एका मंत्र्याचं स्टेटमेंट ऐकलं। एका खात्याविषयी, ते खातं किती लायक आहे त्याविषयीचं विधान त्यांचं ऐकलं। मंत्री असून सुद्धा त्यांना जर एवढे हाल अपेष्टा एवढ्या चक्रा माराव्या लागत असतील तर मागच्या 15 ते 20 वर्षापासून पवित्र असं ज्ञानदानाचं काम करणाऱ्या आणि उपाशीपोटी भारताची भावी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांच्या त्यांच्या वाट्याला काय निराशा आली असेल ते व्यक्त करण्याचा हा प्रयत्न। मग ते खातं आम्हाला कसं वाटलं असेल? 20 वर्षांपासून ज्यांनी केवळ आश्वासनांचं गाजर दाखवलं असेल, मग तुम्हीच सांगा मंत्री साहेब, ते खातं आम्हाला कसं वाटत असेल? इमाने इतबारे करत आलो आम्ही पवित्र ज्ञानदानाचे काम, पण तरीही अजून काही मिळत नाही आमच्या ढोर मेहनतीला दाम। दगडालाही फुटतो पाझर, मग आमच्यासाठीच का तुम्हाला पान्हा फुटत नसेल? मग तुम्हीच सांगा मंत्री साहेब, ते खातं आम्हाला कसं वाटत असेल? देशसेवा करून घडवत आलो आहोत भावी भारताची पिढी, पण अजूनही विस्कटलेली आहे आमच्या आयुष्याची घडी। आंदोलन, उपोषण, निवेदन अगदी मंत्र्यांचे पाय धरून झाले। अधिवेशनात शिक्षण मंत्र्याचे आश्वासनही ऐकून झाले। वाट पाहून हक्काच्या पगाराची आमचे अनेक बांधव स्वर्गवासी झाले। आमच्या पगाराचं घोडं नेमकं कोणत्या खात्याच्या चक्रव्यूहात अडकलं असेल? मग तुम्हीच सांगा मंत्री साहेब, ते खातं आम्हाला कसं वाटत असेल? 2 महिन्यांपूर्वी आलेल्या योजनेसाठी हसतमुखाने मंजूर झाले हजारो कोटी। 15-20 वर्षांपासून राबणारे अजूनही आहेत उपाशी पोटी। जी काही मिळाली भीक तिच्यासाठी वारंवार आझाद मैदानाच्या भेटी, आणि प्रामाणिकपणाचे फळ म्हणून मिळते पोलिसांची लाठी। 2016 आणि 2019ला लाठीचार्ज झाला आणि पुढचा टप्पा मिळाला। काही मंत्र्यांना होतो उलटीचा आजार, तर काही आहेत या खात्यासमोर बेजार। सत्ताधारी मंत्री असून तुमची ही अवस्था, मग आम्हाला काय भोगावं लागलं नसेल? मग तुम्हीच सांगा मंत्री साहेब, ते खातं आम्हाला कसं वाटत असेल? हातातोंडाशी आलेला घास नेहमी हिरावून घेतला जातो। निर्णय आमचा घेण्यासाठी नेहमी पुढच्या कॅबिनेटचा घाट घातला जातो। राजकारण आलं आमच्या वाट्याला, नेहमीच मारलं तुम्ही आम्हाला आमच्या पोटाला। आमच्या या लढाईसाठी समन्वयकांनी घरावर तुळशी पत्र ठेवलं आहे, आणि काही मर्द घरी बसूनच पगाराची वाट पाहत आहे। आमच्यात नसलेल्या एकीमुळेच तर नाही ना हा प्रश्न रेंगाळला असेल? मग तुम्हीच सांगा मंत्री साहेब, ते खातं आम्हाला कसं वाटत असेल? मग तुम्हीच सांगा मंत्री साहेब, ते खातं आम्हाला कसं वाटत असेल? धन्यवाद।